अगदी एका कुकरच्या शिट्टीमध्ये झटपट तयार होणारा आणि एकनी एक शीत मोकळा असा आपण मिक्स व्हेज सोया पुलाव आज बनवणार आहे. याच्या मॅरिनेशनमध्ये याची खरी चव आहे आणि या पुलावसोबत आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट रायताही बनवणार आहे. हा पुलाव बनवण्यासाठी मी खूप साऱ्या सोप्या-सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पुलावसाठी लागणारा तांदूळ आणि सोया घ्यायचा आहे. ज्या वाटीने 2 वाटी मी तांदूळ घेतलाय त्या वाटीने अर्धा वाटी आपण सोया चंक्स घेतलेले आहेत किंवा आपण याला मिल मेकर म्हणू शकतो. आता सगळ्यात सुरुवातीला आपण सोया भिजवून घ्यायचा आणि त्याच्यासाठी अंदाजे पाणी गरम करत ठेवूया. ते पाणी ह्या मिल मेकरमध्ये म्हणजे सोया चंक्समध्ये टाकूया आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ह्याच्या आतपर्यंत ते मीठ मुरलं जातं. आता हे सोया पूर्ण पाणी ओढून घेईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं. आणि आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. या तांदळामध्ये थोडं देखील पाणी ठेवू नका, नाहीतर हा पुलाव अतिशय मऊ आणि चिकट असा होतो. तर आपण स्वच्छ हा तांदूळ धुवून घ्यायचा, पाणी काढून टाकायचं आणि आता हे बाजूला ठेवूया. तर मॅरिनेशनला लागणारा फ्रेश मसाला तयार करून घ्यायचा आणि त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलंय. मी 2 कांदे चिरून घेतलेत. त्यातला अर्धा कांदा आत्ता घेतलेला आहे इथं मॅरिनेशनसाठी आणि टोमॅटो ही 2 टोमॅटोमधला अर्धा टोमॅटो, थोडंसं आलं आवडीप्रमाणे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये टाकूया आणि अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत याला एकसारखं परतत राहायचं. आणि छान सोनेरी कलर आला की मग याच्यामध्ये पाव चमचा पांढरे तीळ आणि पाव चमचा जिरे टाकायचे. हे छान परतून घ्यायचं आणि याचा छान बारीक मसाला तयार करून घ्यायचा. आता आपण हे सोया चंक्स आहे ते छान पिळून घेऊया कारण याच्या मॅरिनेशनमध्ये याची खरी चव आहे. सोया पिळून घेतल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा चटणी किंवा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि मेन म्हणजे आपण मॅरिनेट करण्यासाठी तयार केलेला आत्ताचा फ्रेश मसाला याच्यामध्ये टाकायचा. 4 चमचे दही टाकायचं. दही नसेल तर आपण अर्धा लिंबू पिळू शकता. आता या मॅरिनेशनमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आपण दही वापरतो आणि विकतचे गरम मसाले वापरतो आणि मग पुलाव बनवतो. पण या पद्धतीने हा पुलाव खूप छान बनतो. आता आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर आणि 7 ते 8 पुदिन्याचे पाने टाकूया आणि हे बाजूला ठेवायचं. आता आपण झटपट फोडणीला सुरुवात करणार आहे आणि फोडणी घालेपर्यंत जेवढं मॅरिनेशन होईल हे छान मुरेल तेवढंच आपण मुरवायचं. जास्त वेळ मुरवायची गरज नाही. आता आपण 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खडे मसाले आवडीप्रमाणे टाकायचे. मी 4 मिरी, 4 लवंग, 1 बदाम फूल, थोडंसं जायपत्री, छोटा तुकडा दगडफूल, 2 तमालपत्र, थोडीशी दालचिनी आणि 1 मसाला वेलदोडा वापरला आणि 1 साधा वेलदोडा वापरलाय. तेल कोमट असताना म्हणजे थोडंसं हलकं गरम असतानाच मसाले टाकायचे म्हणजे त्याचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. तेल जास्त कडक असेल तर मसाले पटकन जळतात आणि मग त्याचा छान फ्लेवर येत नाही. यातला एखाद दुसरा खडा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाळू शकता. चवीमध्ये फार अगदीच खूप मोठा फरक पडतो असं नाही. हलका मसाल्याचा वास फक्त तुम्हाला कमी येईल. आता आपण हाताने चुरून उरलेला दीड कांदा याच्यामध्ये टाकूया. आता इथे चूक होते ती काय, तर आपण नेहमी पुलाव करताना कांदा थोडासा परततो आणि आपण पटकन पुढचं साहित्य टाकायची गडबड करतो आणि तिथेच पुलावच्या चवीमध्ये थोडाफार फरक पडतो. तर इथे गडबड न करता छान सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा भाजायचा. कुरकुरीतपणा त्याला थोडा आला पाहिजे आणि मग उरलेला दीड टोमॅटो टाकायचा. या सोनेरी कलरच्या कांद्यामुळे पुलावला अतिशय सुंदर चव येते. आता टोमॅटो हलका थोडासा परतून घ्यायचा, त्याला जास्त परतून घ्यायचा नाही, नाहीतर तो कुकरला शिट्टी येण्याआधीच शिजेल. आता आपण आपल्या आवडीनुसार ह्याच्यात भरपूर भाज्या टाकू शकता. मी एका वाटीने बीन्स म्हणजे ज्याला आपण घेवडा म्हणतो, त्याचबरोबर शिमला मिरची, गाजर आणि 2 बटाटे वापरलेले आहेत छोटे आणि आपण थोडंसं मीठ टाकूया आणि ह्या भाज्या अगदी मिनिटभर परतून घ्या मंद आचेवर. जास्त परतू नका, नाहीतर भाज्या जास्त शिजल्या जातात आणि खास करून बटाटा ज्यावेळी जास्त शिजतो त्यावेळी पुलावला जास्त चिकटपणा येतो. तर अगदी हलकं मिनिटभर बघा मी असं परतून घेतलेलं आहे. आता आपण 1 चमचा चटणी याच्यामध्ये टाकायची आहे. चटणी म्हणजे जो आपण भाजीसाठी रेग्युलर मसाला वापरतो तो वापरायचा. कोणत्या प्रकारचा विकतचा मसाला वापरू नका. आणि आता आहे आपलं मेन साहित्य ते म्हणजे मॅरिनेट केलेला सोया. हा सोया याच्यामध्ये टाकायचा आहे. आपण बघू शकता मस्त कलर आलेला आहे ह्या भाज्यांना. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचं मिक्स व्हेज बनवायचं असेल ना घरी, तर तुम्ही हे असं बनवू शकता आणि याला एका शिट्टीमध्ये पाणी अगदी थोडंसं हलकं टाकून याच्यामध्ये 1 शिट्टीमध्ये ही भाजी तुमची तयार आहे. खूप छान लागते ही भाजी. पण आत्ता आपण पुलाव बनवतोय, तर आता 1 मिनिटभर ते छान एकत्र करून घेतल्यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे आहेत.
लूजमध्ये डीमार्टमध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये जे बिर्याणीचे तांदूळ मिळतात, तो हा तांदूळ आहे आणि याचा पुलाव खूप छान बनतो जर आपण योग्य प्रमाण वापरलं तर. आणि कंटिन्यू 3 मिनिटं मंद आचेवर हे परतून घ्यायचं. तुम्ही जेवढं तांदूळ जास्त भाजणार तेवढा पुलाव अगदी सुट्टा आणि मऊसर असा होतो, चिकट होत नाही. आणि 3 ते 4 मिनिटानंतर जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या 1/2 पट पाणी टाकायचंय, कारण आपण एकच शिट्टी देणार आहे त्याला. 1.5 पट पाण्याने थोडासा चिकटपणा येतो आणि सोयामध्ये दही वगैरे आहे त्यालाही पाणी सुटणार आहे. तर मी फक्त 1/2 पट पाणी इथे टाकलंय आणि आता चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर तूप टाकायचं, म्हणजे भात अगदी सुट्टा व्हायला मदत होते आणि मंद आचेवर आपण याला 1 शिट्टी देणार आहे. मंद आचेवर म्हणजे 3 बर्नरची शेगडी आहे. त्यातला सगळ्यात मोठा बर्नर जो आहे त्याच्यावर मी मंद आचेवर ठेवलंय. तुम्ही तुमच्या शेगडीच्या फ्लेमच्या अंदाजाने ते ठेवू शकता. आता 1 शिट्टी झालेली आहे आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत आपण झटपट होणारा रायता तयार करून घेऊया. तर ज्या वाटीने मी साहित्य घेणार आहे त्याच वाटीने 2 वाटी दही घेतलंय. त्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली काकडी, आवडीप्रमाणे कोथिंबीर, मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकायचा. हे छान एकत्र करायचं आणि तुम्ही वाढताना याच्यामध्ये बुंदी टाकू शकता. आता जर एकदाच बुंदी आपण टाकली तर हे पूर्णपणे दही ओढून घेईल. त्याच्यामुळे लागेल तशी बुंदी टाकायची. पण हा मॅरिनेशन केलेल्या सोयाचा पुलाव आणि हा रायता जबरदस्त कॉम्बिनेशन लागतं. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. कुकर उघडून बघूया. मस्त पुलाव शिजलाय. अगदी भरपूर कोथिंबीर टाका आणि हा पुलाव एकत्र करून घ्या. तुम्ही बघू शकता अगदी एक आणि एक शीत याचं मोकळं शिजलंय आणि तितकाच लुसलुशीतपणा या पुलावला आहे. तर तुम्ही या विकेंडला या पद्धतीने हा झटपट आणि मस्त टेस्टी असा पुलाव तयार करून बघा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.